अमरावतीमध्ये विराट हिंदू मोर्चाला सुरुवात झाली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। राजकमल चौकामध्ये हनुमान चालीसा पठण करून मोर्चाला सुरुवात झाली आहे। भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि नवनीत राणा देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रणय, कसं आहे मोर्चाचं स्वरूप आणि कोण कोण उपस्थित आहे या मोर्चाला? प्रज्ञा, खूप विराट हिंदू सकल समाजाचा हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा या सुद्धा सहभागी झालेल्या आहे। या दृश्यामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात हिंदू समाजाचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध हिंदू समाजाचे जे लोक आहेत ते एकटलेले, विशेष म्हणजे महिलांची संख्या सुद्धा या मोर्चामध्ये लक्षणीय आहे। आपण काही मोर्चेकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय मागणी घेऊन तुम्ही निघालेले? बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबांच्या समर्थनार्थ संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी एक मार्च राजकमल चौकापासून तर इरविन चौकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही जात आहोत। आम्ही संपूर्ण हिंदू एकवटून बांगलादेशातील सकल हिंदू समाजाच्या पाठीशी आहेत। त्यांनी हिम्मत खचून जाऊ नये याच्यासाठी हा संपूर्ण समाज आणि सरकार त्यांच्या पाठीशी आहे हे प्रतिबिंबित करण्यासाठी आजचा हा मार्च आहे। बघू शकतो की खूप तीव्र भावना आहे। बांगलादेशमध्ये जे हिंदू लोक आहेत त्यांच्यावर जे अत्याचार झाले तो निषेधार्थ आहे आणि तिथल्या हिंदूच्या समर्थनांसाठी हे सगळे हिंदू बांधव हे एकवटलेले आहे आणि विराट हिंदू मोर्चा आज अमरावती शहरामध्ये पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे पोलिसांचा या मोर्चामध्ये कडककोड बंदोबस्त। बरोबर आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील सतर्क आहेत। खूप मोठ्या प्रमाणात हा मोर्चा निघालाय। प्रणय, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।